नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा, रोजसारखी सकाळ झालेली आहे. कुठलीच काय वेगळी सकाळ नाही आहे, पण थंडी मात्र खूप आहे. त्यामुळे वरपर्यंत चेन लावली आहे मी, हवा लागायला नको म्हणून. एका हातात फोन होता, एका हातात आय डी कार्ड होतं, म्हणून दातामध्ये स्वेटर पकडून त्याची चेन जरा खाली घेतली, कारण व्हिडिओमध्ये खूप कसं तरी दिसत होतं. पण स्वेटर काढायची मात्र इच्छा झाली नाही. तर रोज मी काय करते, स्वेटर काढून डिक्कीमध्ये ठेवते आणि मग कामावर येते. पण थंडी एवढी जास्त होती की स्वेटर काढायची इच्छाच झाली नाही. आज तर मी पायामध्ये पण सॉक्स घालून आली आहे, म्हणजे फुल पॅक होऊन आली आहे मी. एवढी थंडी आहे मुंबईमध्ये. पण माझं काम सकाळीच आहे ना, मला तर सकाळीच यायला लागतं. अगदी उठूच वाटत नाही अंथरुणात नाही, एवढी छान झोप लागते ना थंडीमध्ये. पण मला सकाळी सकाळी कामावर यायला लागतं. तुम्हाला तर माहिती आहे, मी जेवण बनवायचं काम करते. सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत. ह्या बिल्डिंगमध्ये येते मी कामाला. पहिल्या घरी मी एंट्री केली आणि मस्त व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. रव्याचा उपमा आहे. उडदाच्या डाळीची फोडणी दिली आहे, कांदा टाकला आहे, गाजर टाकलं आहे, शिमला मिरची टाकली आहे, बीन्स टाकली आहे आणि असा हा मस्तपैकी सॉफ्ट असा उपमा बनवलेला आहे. व्हेजिटेबल उपमा खूप छान, खूप टेस्टी लागतो. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली कॉर्न पण टाकायचे होते, पण कॉर्न नव्हते त्यामुळे नाही टाकले. आणि आज माहिती आहे भाजीमध्ये काय स्पेशल बनवलं आहे? तर टॅन ही स्पेशल मस्तपैकी पालक पनीरची भाजी आहे. क्रीमी पालक पनीर म्हणू शकतो आपण ह्याला. आता तुम्ही म्हणाल, काय रीमा क्रीम टाकतेस तू? पण मी इकडे जिकडे काम करते ना, त्या मॅडमना खूप प्रचंड आवडतं. तर त्यामुळे ज्या ज्या भाज्यांमध्ये शक्य असतं त्याच्यामध्ये मी थोडी का नव्हे ना क्रीम टाकते. आणि दिसतं पण किती छान ना, मस्तपैकी मलाई पालक पनीर. तर हे बनवलेलं आहे मलाई पालक पनीर. जेवढं छान दिसत होतं ना, तेवढंच खूपच टेस्टी झालं होतं. कारण पालक शिजवल्या आपण जेव्हा पालक शिजवतो ती वाटण्याआधी थंड पाण्यात टाकायची, जेणेकरून त्याचा रंग छान येतो. त्यानंतर ही चपाती बनवलेली आहे मल्टीग्रेन आट्याची, पण त्यामध्ये स्वीट पोटॅटो टाकलेला आहे. कारण आज बीटरूट नव्हता म्हणून स्वीट पोटॅटो उकडून घेतला आणि तो स्मॅश केला आणि त्याच्यामध्येच हे मल्टीग्रेन आट्याची मी ही रोटी बनवलेली आहे. तर आपलं सगळं जेवण रेडी आहे, नाश्ता रेडी आहे. डबे घासून घेतले आणि असे व्यवस्थित कोरडे करून मी या डब्यांमध्ये सगळं भरायला घेतलं. सगळं म्हणजे काय, तर ब्रेकफास्ट जी आपण व्हेजिटेबल उपमा बनवला आहे तो, भाजी जी आपण मलाई पालक पनीर बनवली आहे ती, आणि रोटी जी आपण स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याची बनवली आहे ती. तर आता पटापट डबे भरून घेते, कारण आपला हा टिफिन सगळे पुसून झालेले आहेत. मस्त रॅप पेपर म्हणजे फूड पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण ही चपाती भरणार आहोत. बघा किती छान दिसते ना चपाती. तर रताळ्याची चपाती आहे ही. तुम्ही पण कधी ना रताळू उकडला ना तर त्याच्यात चपाती करून बघा, खूप छान मऊ सॉफ्ट होते. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं धणा जिरा पावडर टाकू शकता, ब्लॅक पेपर पावडर टाकू शकता, चिली फ्लेक्स टाकू शकता, म्हणजे छान चव पण येईल. तर अशा प्रकारे चपाती भरून झाली आणि उरलेल्या चपात्या मॅडमसाठी कॅस्टरमध्ये झाकून ठेवल्या. त्यानंतर आता मी नाश्ता भरत आहे, जो की आपण व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. उपमा एका डब्यात भरल्यानंतर आता आपण दुसऱ्या डब्यामध्ये पालक पनीरची भाजी भरणार आहोत. पालक पनीर नाही, मलाई पालक पनीर. तर ही देखील मी एका डब्यात भरलेली आहे आणि भाजी ग्रेव्हीवाली आहे, त्यामुळे मी हे काढलेलं आहे, कट करून घेतलं आहे आणि हे असं वर असं प्लास्टिक लावलेलं आहे, कवर केलेलं आहे आणि त्यानंतर डब्याला झाकण लावलं आहे, जेणेकरून ही भाजी काही डब्याच्या बाहेर यायला नको म्हणून. तर अशा प्रकारे डब्याला झाकण लावलं आणि आता हे सगळे डबे सरांच्या बॅगमध्ये भरणार आहे मी. जे सर टिफिन बॅग घेऊन जातात त्याच्यामध्ये पटापट सगळे डबे भरून घेतले. पण काम इकडे संपलं नाही मंडळी. तर अजून आपल्याला किचन क्लीन करायचं आहे, टोळूला नाश्ता द्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला जायचं आहे दुसऱ्या कामावर. तर मस्त कपडा ओला करून घेतला आणि स्वच्छ असं किचन व्यवस्थित सगळं पुसून वगैरे घेतलं. आणि हा जो रव्याचं पॅकेट मी सकाळी ओपन केलं होतं ते देखील बर्नीमध्ये रिफिल केलं. असं इकडे पड तिकडे पड आणि मग तो रवा सांडून जाणार. तर हे पण कधी कधी करावं लागतं. तर रवा रिफिल केल्यानंतर किचन क्लीन झाल्यानंतर टोळूला अंडं दिलं. त्यानंतर पटापट स्वेटर उचललं, पर्स उचलली आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. पण त्या आधी सरांची बॅग उचलली, ती मी हॉलमध्ये ठेवणार आहे, कारण सर हॉलमधनंच जातील घेऊन. तर अशा प्रकारे सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित झाकून वगैरे मी दुसऱ्या कामावर चाललेली आहे. त्याआधी सगळी बटणं बंद करते, खिडकी बंद करते. आणि हा बघा टोळूला नाश्ता दिला आहे, टोळू पण नाश्ता करतो आहे, म्हणजे माझं सगळं काम झालेलं आहे. हे सगळं व्यवस्थित सगळं करून मी सरांची बॅग ठेवली आहे बाहेर हॉलमध्ये आणि मी निघाली दुसऱ्या कामावर. तर चला मंडळी, मग दाखवते दुसऱ्या कामावर मी काय बनवते. तर असेच माझ्या व्हिडिओला खूप खूप सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट, तुमचा पाठिंबा माझ्या पाठीशी राहू द्या. स्वामी तर माझ्या पाठीशी आहेतच, तुम्ही पण माझ्या पाठीशी राहा.
तर बघा लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता चालली आहे दुसऱ्या कामावर. एक काम झालं की दुसरं काम, आणि दुसरं काम झाल्यानंतर तर एवढा आनंद होतो ना की घरी जायची तयारीत असतो. तर घरी गेल्यानंतर घरची ड्युटी सुरू असते, पण जशी शाळा सुटल्यावर मुलांना आनंद होतो ना, तसाच आनंद मला कामावरनं सुटल्यावर होतो. तर बघा दुसऱ्या कामावर आली मी, दरवाजाची बेल वाजवली आणि इकडे बनवलेला आहे. इकडे सुद्धा मी उपमा बनवला आहे, पण हा उपमा कुठला आहे बघा बरं, ओळखा तुम्ही. हा जाड रव्याचा उपमा आहे, जो लापशीचा रवा म्हणतो ना आपण, ज्याची लापशी बनवतो त्याचा रवा आहे. आणि ह्याच्यामध्ये मी कॉर्न टाकले आहेत, गाजर टाकलं आहे, कॅप्सिकम टाकली आहे, कांदा टोमॅटो टाकले आणि मस्त असा व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. ह्या जाड रव्याला काय म्हणतात? लापशीचा रवा तर म्हणतो आपण, पण आणखीन काय म्हणता मला कमेंट करून सांगायचं. नाव मला आता आठवत नाही आहे, पण सोलापूर साईडला हा खूप जास्त खाल्ला जातो. मी सोलापूरचीच आहे, त्यामुळे तिकडे ह्याचा उपमा खूप जास्त खाल्ला जातो आणि तिकडे सगळ्यांना आवडतो पण. तर ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. त्यानंतर भाजीमध्ये बनवलेली आहे कोबी, सिमला मिरची अशी मिक्स भाजी बनवलेली आहे. थोडेसे बीन्स पण टाकले. त्यानंतर चपात्या बनवल्या आहेत. तर अशा प्रकारे चपाती, भाजी आणि नाश्ता तिन्ही रेडी आहेत. पटापट पटापट मॅडमचा टिफिन भरते आणि बाकीची कामं आवरते. बघा भांडे पण घासायची आहेत आणि किचन वगैरे सगळं क्लीन करायचं आहे. मॅडमचा टिफिन पॅक केला, सगळं जेवण छोट्या भांड्यांमध्ये ट्रान्सफर केलं, कढई वगैरे रिकामी केली, सगळे भांड्यांचा ढीग घासला. बघा बेसिंगमध्ये किती कमी दिसत होती आणि जाळीमध्ये बघा किती सारी भांडी घासली मी. आणि आता मी जरा लवकर घरी चाललेली आहे, कारण मुलाचा फोन आलेला. त्याचा क्लासचा टायमिंग अचानक चेंज झाला आहे, तर त्याला लवकर क्लासला जायचं आहे आणि मी अजून कामावरच आहे. आणि मी घरी गेल्याशिवाय तो क्लासला नाही जाता येणार त्याला, कारण आमच्या घराच्या दरवाजाची जी कडी आहे ना ती तुटलेली आहे. त्यामुळे आज फक्त भांडी घासून ठेवलेत, पुसून वगैरे जागेवर ठेवलेली नाही आहेत. किचन गॅस मात्र क्लीन केलेला आहे, सगळं जेवण झाकलं आहे आणि मी पटापट घरी चाललेली आहे, कारण मी घरी गेल्यानंतरच तो क्लासला जाऊ शकतो. आणि मॅसेजमध्ये मी त्याचा टाईम चेंज झालेला बघायला राहून गेलं. कामाच्या धांदलीमध्ये मला कळलंच नाही की त्याचा क्लास लवकर आहे. तर मी अशीच पटकन निघाली, पटकन गाडी स्टार्ट करणार आणि पटापट जाणार. तर इथे मला ID कार्डसाठी थांबावं लागलं. पटकन घेतलं आणि मग मी निघाली माझ्या धन्नोकडे. तर असं होतं, कधी कधी गडबड होते. मॅडमना फोन करून सांगून दिलं की मॅडम मी आज भांडी लावलेली नाही आहेत, कारण मला घरी लवकर जायला लागलं. मुलाचा फोन आला की त्याचा क्लास आज लवकर आहे, मी त्याचा मॅसेजच बघितला नाही आणि मला लवकर घरी जावं लागते. तर मॅडम म्हटल्या राहू द्या. तर असंच बघा बघू शकता तुम्ही, पळतच मी निघाली आहे धन्नोकडे आणि आता धन्नोला स्टार्ट करते आणि पटकन जाते घरी. तर फायनली मी घरी पोचली आणि मग त्यानंतर त्याला क्लासला पाठवलं आणि संध्याकाळच्या वेळेला अशी बाहेर निघाली, कारण मला दळण टाकायचं होतं. त्यानंतर कांदे बटाटे घ्यायचे होते. तर बघू शकता इथे कांदे घेतले मी. मुंबईमध्ये 20 रुपये किलो कांदे आहेत, 25पर्यंत बटाटे आहेत. आणि तुमच्याकडे काय भाव आहेत कांदे बटाटे मला कमेंट करून सांगा. चक्कीवर दळण टाकलेलं, भैयाला सांगितलं भैया जल्दी दो. बाहेर थांबली, वाट बघितली, कांदे बटाटे घेतले आणि मग त्यानंतर घरी आली, जेवण केलं आणि झोपली. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. बाय.